तर आम्ही विचारतोय. आमची माहिती अशी आहे की डीआरआयनी याच्यामध्ये रेड केली होती 2015-16 मध्ये. तेव्हा असं स्पष्टपणे दिसलं होतं की अदानी साहेब हे चायनामधनं पॉवर इक्विपमेंट घेतात, दुबईमध्ये त्यांचा भाऊ इकडे एक्सपोर्ट करतो आणि त्याचं ओव्हर इन्व्हॉइसिंग होतं. 2 रुपयाची गोष्ट 20 रुपयात दाखवायची. स्पष्ट आरोप आहे एकदम. थेट चीनमधून दुबई थ्रू. आपण चीनमधनं सगळंच घेतो ना. $116 बिलियन, $116 बिलियन डेफिसिट आहे आपला, ट्रेड डेफिसिट सर्वात मोठा. आणि येणाऱ्या काळामध्ये $200 बिलियन अमेरिकेसोबत सुद्धा ट्रेड डेफिसिट होणार आहे. तो भाग वेगळा. ओव्हर इन्व्हॉइसिंग म्हणजे 2 रुपयाची वस्तू 20 रुपयाला. तुम्ही इंडोनेशियामधनं कोळसा आणता, तुम्ही ऑस्ट्रेलियामधनं कोळसा आणता, तो तुम्ही 2 रुपयाचा 20 रुपयाला विकता की नाही विकत घेता की नाही घेत. मागे आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता की 12,000 कोटी जे आहे तो फ्रॉड केलेला आहे असाच. आणि त्याच्यामुळे सामान्य ग्राहकाला जी आहे त्याची किंमत मोजावी लागते. छोट्या आणि मध्यम उद्योगांना महाराष्ट्रामध्ये त्याची किंमत मोजावी लागते आहे. आणि त्याचा परिणाम सरळ हा इथून उद्योग बाहेर चालले आहे. मला हे सांगा, सारख्याच पद्धतीनं वीज निर्मिती होते ना? सोपा प्रश्न. मग कर्नाटका, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश हे राज्य काही